Download the Z5 app now. झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका अगदी रंजक वळणावर आहे. जय आणि शर्वरी नकळत एकमेकांच्या जवळ येत आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, पण त्याची जाणीव त्यांना होत नाहीये. मैत्रीच्या नात्याने जवळ आलेले जय शर्वरी प्रेमबंधनात कधी अडकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. पण तोही दिवस दूर नाही, कारण लग्नाकडे दुर्लक्ष करणारा जय आता शर्वरीकडे ओढला जातोय. आता तो शर्वरीला इनडिरेक्टली प्रपोज देखील करतो. झालं असं की कंपनीच्या कामानिमित्त काही टीम महाराष्ट्रभर पाठवण्याचा निर्णय गौतम घेतो. त्यावेळी जय शर्वरी आणि मॅकला कर्जत मध्ये पाठवायचं तो ठरवतो. त्यानुसार तिघेही बिझनेस टूरच्या निमित्ताने कर्जतला निघतात. आता हा प्रवास जय शर्वरीच्या प्रेमाचा प्रवास सुरू करणार असं दिसतंय. उद्या सकाळी मी तुझ्या इथे येतोय तुला पिक करायला. आपण तिघे एकत्र निघतो. ही ट्रिप ना तुला कायम लक्षात राहणार आहे. कारण कर्जतला गेल्यावर जय आणि शर्वरी दोघेही सकाळी फिरायला बाहेर पडतात. यावेळी दोघांमध्येही नोकझोक सुरू असते. शर्वरी पाय घसरून पडणार तितक्यात जय तिचा हात घट्ट धरतो आणि तिला सावरतो. त्यावेळी शर्वरी घाबरते आणि म्हणते, माझा हात सोडू नकोस. त्यावर जय म्हणतो, सोडण्यासाठी तुझा हात मी धरलेलाच नाहीये. जयच्या ओठांवर नकळतपणे मनातल्या भावना येऊन जातात. जास्त पुढे पुढे करू नकोस, पाय घसरून पडशील. जरा थांबशील का? प्लीज हात नको सोडू. सोडण्यासाठी नाही पकडला तुझा हात. जयने धरलेला शर्वरीचा हात आता त्यांच्या नात्याला कोणतं नवीन वळण लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.